नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज आहे होळी आणि आज आहे आपल्याकडे होळीचं सेलिब्रेशन. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, सर्वात आधी शेणाचा सडा मारून आम्ही इथं छोटीशी रांगोळी टाकली आणि होळीच्या स्वयंपाकाची तयारी. ती इथं बेसन पीठ कालवत आहे भजी बनवण्यासाठी. व्हिडिओ बघा. इथं गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इथं सर्वात प्रथम आमचा चालू आहे निवदाचा स्वयंपाक. तर असे छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेत आहे पुरण भरून. तर वरून टाकलेली आहे मस्त साजूक तुपाची धार. तर आता चला पटकन भजे काढून घेते. तर बघा, इथे चालू आहे भजे तळणं. तर आता पडलेला आहे अंधार आणि आता आम्हाला करायची आहे होळीची तयारी. तर बघा, इथून मी शेतामधून सामग्री आणलेली होती, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवलेलंच आहे. तर चला आता पटापट इथे तयारी करून घेऊ. तर माझी आई आता ही होळी अशी तयार करून देत आहे आम्हाला. तर बघा, आईने होळी अशी आम्हाला बांधून दिली आणि मी खराटा बनवला होता मागे. तर बघा, त्याच्यापासून जे पाला पाचोळ जे असतं पाचपंत, त्याच्यापासून मी हे वाळवलेलं आहे. तर ते आता मला होळीमध्ये जाळण्यासाठी कामा येणार आहे. तर तसं पण मी चुलीमध्ये त्याचा वापर केलेला आहे आणि जे उरलेलं होतं तर ते आता होळीसाठी काम येईल. तर चला बघा, आता इथे आम्ही तयारी करून घेतो. तर इथे आमची होळीसाठी पूजेची तयारी झालेली आहे आणि 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि हळद कुंकू लावून पूजा करून घेतली. होळीमध्ये 1 रुपयाचं नाणं टाकणं म्हणजे अग्निदेवाला अर्पण करून घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता यावी अशी श्रद्धा व्यक्त करता येते. रुपयाची नाण्याची पूजा झाल्यानंतर शेतातून आणलेल्या ह्या ज्या 5 गवऱ्या आहेत तर त्या मी अशा पद्धतीने लावून घेतल्या सगळीकडून. गवऱ्या पण थोड्याशा ओल्याच होत्या आतून, परंतु मी ते खराट्यासाठी जे बनवलेलं होतं तर ते खूप उपयोगात येणार आहे. आता बाजारातून येताना फुले आणली होती, तर त्याची आई अशी माळ बनवत आहे देवघराला लावण्यासाठी आणि होळीसाठी. होळीची पूर्ण तयारी झालेली आहे. गवऱ्या लावून घेतलेल्या आहे, काड्या लावून घेतलेल्या आहे आणि फुलांचा हार पण घातलेला आहे. तर आता इथे मी गाठी बांधून घेत आहे आणि ह्या कामामध्ये आमच्या चिल्लर पार्टीला खूप उत्साह असतो नेहमीच्या सणावारामध्ये. तर ते पण माझी अशी मदत करत आहेत. होळीची इथं तयारी झालेली आहे, फक्त बाजूला आता रांगोळी काढायची आहे. तर आता आम्ही इथं रांगोळीची बॉर्डर काढून घेतो. तर आता इथे रांगोळीची छोटीशी बॉर्डर काढून घेते. तर बघा, असे सुंदर फुलं काढले आणि मस्त भगवा कलर भरला. तर बघा, आता आपली रांगोळी पण तयार झालेली आहे. तर इथे पूजेचं ताट तयार आहे, निवड ठेवलेला आहे, ओंब्या ठेवलेला आहे, कंगण ठेवलेलं आहे, दिवा आहे, अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड आहे, अगरबत्ती आहे आणि काही फुलं आहेत. तर चला आता होळीची पूजा करूया. तर चला, आज आपण आपल्या अंगणात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करूया. सर्वात प्रथम होळीला हळद कुंकू लावून नमस्कार केला, होळी पेटवून घेतली. होळीच्या दिवशी आपण होळी पेटवतो, त्यामागे एक सुंदर कथा आहे. प्रल्हाद आणि होलिका यांची कथा, हे तर तुम्हाला माहीतच असेल. होलिका आणि प्रल्हाद यांची कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा आणि चांगलेपणाचा शेवटी विजयच होतो. होळीच्या दिवशी मनातील वाईट विचार, राग आणि द्वेष या गोष्टी होळीमध्ये नेहमीसाठी दहन कराव्यात. नवीन आयुष्याची सुरुवात, सर्वांशी प्रेमाने वागायचं, आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा, हा संदेश या सणातून आपल्याला मिळतो. आपल्या अंगणात सर्व कुटुंब एकत्र आली आणि पूजा केली. घरातील सर्व मंडळींनी होळीची पूजा करून नमस्कार केला आणि प्रार्थना केली. होळी हा सण आपल्या संस्कृतीची ओळख आहे, हे तुम्हाला तर माहीतच असेल. तर बघा, आता इथं होळी चांगल्यापैकी पेटलेली आहे आणि आता मी इथं पूजा करून घेते. मागच्या वर्षी होळी आमची लवकर पेटलीच नव्हती, कारण त्याच्यासाठी आमच्याकडे असं वाळवलेला भुसाच नव्हता. मागे मी खराट्याचा व्हिडिओ टाकलेला आहे बघा. तर त्याच्यामधून जे मला पाला पाचोळा भुसा भेटला होता ना, तर तो मी फेकून न देता वाळवला आणि तो आता मला कामी आला. त्याच्यामुळे होळी पटकन पेटली आहे, रॉकेल न टाकता, डिझेल न टाकता. तर चला, आता इथे मी 5 फेऱ्या मारून घेतलेल्या आहेत आणि आता पूजा करून नमस्कार करून घेते. होळीच्या आहारामध्ये मी ओंब्या भाजून घेते. शेतातून येताना ओंब्या आणल्या होत्या, म्हणजे जास्त नव्हत्या आणल्या, 15 ते 20 आणल्या होत्या. तर म्हटलं आता ते भाजून घेऊ आणि खाऊ.
तर बघा ही किती छान आणि सुंदर होळी दिसत आहे, मस्त पूजा छान वाटत आहे। तर बघा आता होळीला निवेद दाखवून घेतलेला आहे, दिवा पेटून घेतलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे आणि इथं आपल्या ओंब्या पण टाकलेल्या आहे भाजण्यासाठी। तर माझी पूजा ऑलमोस्ट पूर्ण संपलेली आहे। तर देव ईश्वर तुमच्या सर्वांची रक्षा करो, आपली पण रक्षा करो। तर सगळ्यांसाठी मी प्रार्थना केली। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला, अजून माझा स्वयंपाक पण बाकी आहे। तर होळीची पूजा झालेली आहे आणि याच्यामध्ये जी राख असते तर ती मी घरामध्ये ठेवली, सर्वांना लावली, सर्वांना गाठी वाटल्या। लहान मुलं होते तर त्यांना गाठींचा प्रसाद दिला। तर आता माझा स्वयंपाक बाकी होता। तर बघा आता पुरणपोळी करून घेतली, भजे बनवले, कुरडई बनवली, खीर बनवली आणि भरली भेंडीची भाजी बनवलेली होती। तर चला आता जेवायला घेते। तर इथं कुरडया घेतल्या, भजे घेतले आणि खीर बनवलेली आहे। खीर पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक आहे। तर चला मंडळी, या जेवण करायला। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा, छान छान कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाला फॉलो करा। तर बघा स्वयंपाक आपला एकदम मस्त भारीच झालेला आहे। बाय बाय सर्वांना।